नमस्कार। मालवणमधील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्याचं वातावरण तापलं आहे। अनेकांनी राजकोटवर जात आंदोलन केली। तसेच राज्यभरातून या बांधकाम आणि शिल्पकलेवर टीका केली जात आहे। तसेच राज्य सरकारने हा पुतळा नौदलाने उभारला असल्याचे म्हटल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। राज्यभरातल्या शिवप्रेमींमध्ये या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे। पण अशा परिस्थितीत ही राजकारण करण्याची संधी राज्यातल्या राजकारण्यांनी सोडली नाही। पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष केलं इथपर्यंत गोष्ट वेगळी, पण या घटनेतही औरंग्याचे गोडवे गायची संधी संजय राऊतांनी सोडली नाही। या दुर्दैवी घटनेतही औरंगजेब आणि मोगलांनी महाराजांचा कधी अपमान केला नाही असं म्हणत औरंग्याची वकिली करणारे संजय राऊत खरोखर औरंगजेब फॅन क्लबचे वजीर असल्याचं दिसून आलंय। शंभूराजांना या औरंग्याने हाल हाल करून मारले। शिवाजी महाराजांना आग्र्यात दगाफटका करून मारायचा त्यांनी प्रयत्न केला। कित्येक मंदिरं तोडली, मराठी मुलुखाचा अभिमान असलेले छत्रपतींचे सिंहासन फोडले। आणि संजय राऊत म्हणतात औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत। त्यांच्या पुतळ्याची अशी अवस्था होणं हे कुणालाही संताप आणणार आहे। या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार, मतांसाठी लाचार झालेले राजकारणी विसरू शकतात, पण महाराष्ट्रातील जनता नाही। जिथे तिथे औरंगजेबांनी महाराजांचा अपमान केला नाही असं म्हणत फिरणाऱ्या संजय राऊतांना महाराष्ट्रातील जनता धडा शिकवेलच।